चला तर मंडळी, आज करूया मस्त असं वालाचं बिरडं किंवा डाळिंब्याची उसळ. तर याची रेसिपी बघूया. इथं मी असे मोड आलेले वाल घेतलेले आहेत, सोलून घेतले. तुम्हाला याची पण रेसिपी हवी असल्यास सांगा. नंतर कढईमध्ये कांदा घातला, त्याच्यामध्ये कोथिंबीर घातली, त्याच्यामध्येच टोमॅटो घातलं, थोडीशी कोथिंबीर घातली, वरतून तेल घातलं, एक 2-3 मिनटं चांगलं परतून घ्यायचं. नंतर त्याच्यामध्ये थोडंसं सुकं खोबऱ्याचे कापं घालायचे, खिसलेलं खोबरं असेल तरी पण चालेल, 10-12 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि एक थंड झालं की मिक्सरला वाटून घ्यायचं. ह्या पद्धतीने मी ग्रेव्ही करून घेतली. त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल घातलं, जिरी मोहरी घातली, नंतर जो मसाला वाटला होता तो घातला, अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट घातली, सगळं असं मस्त असं मिक्स करून घेतलं. नंतर किचन किंग मसाला घातला, किचन किंग मसाला घालून चांगलं असं मस्त असं मिक्स केलं. नंतर त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला घातला आणि वरतून लाल तिखट घातलं. मसाले चांगले एकजीव करून घेतले, थोडंसं पाणी घालून मसाला चांगला शिजवून घेतला. नंतर त्याच्यामध्ये आपले जे वाल होते मोडाल ते घातले, एक छोटासा बटाटा घातला, मीठ टाकून एक 10 मिनटं चांगली त्याला उकळी काढून घेतली. मस्त अशी 10 मिनटं उकळी काढून घेतली, चवीपुरतं मीठ टाकलं. तयार झाली आपली वालाची उसळ. रेसिपी कशी वाटली कमेंट करा.